नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आमच्या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा तसेच शासकीय सेवेतील विविध माहिती आम्ही आपणासाठी घेऊन येत असतो। जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2025 पासून सुधारणा करण्याबाबत, म्हणजे ही सुधारणा 1 जानेवारी 2025 पासून लागू असेल। सध्या ऑगस्ट 2025 चालू आहे। मागील 6 महिन्याचा एरियस यामध्ये कव्हर होणार आहे। याची संपूर्ण माहिती आपण यामधून घेणार आहोत की कधीपासूनचा भत्ता मिळेल आणि कोणत्या महिन्यात मिळेल। तसेच जो महत्त्वाचा विषय आहे, वेतन आयोग लागल्यानंतर याचं काय होईल त्याचीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालीन कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता। केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारीपासून हा भत्ता दिला जातो, तर 6 महिने उशिरा हा भत्ता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिला जातो। त्याचाच हा शासन निर्णय आहे। दिनांक 1 जानेवारी 2025 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 53% वरून 55% करण्यात यावा। सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जानेवारी 2025 ते दिनांक 31 जुलै 2025 या कालावधीतील थकबाकीसह माहे ऑगस्ट 2025च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावा। रोखीने म्हणजे कॅशने आपल्या हातात देणार नाही, तर आपल्या पगार बिलामध्ये ते जमा करणार आहेत, त्याला रोखीने म्हटलं जातं। आणि इतर वेळी तो PF किंवा NPS GPFमध्ये जमा केला जातो, त्यामुळे हा रोखीने शब्द इथं वापरलेला आहे। त्यानंतर पुढे महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहेत त्याचप्रमाणे यापुढे लागू राहतील। तर ऑगस्टच्या पगारामध्ये हे सर्व महागाई भत्ता जानेवारीपासूनचा एरियस येणार आहे। 2% एवढी वाढ ही बेसिकवर होणार आहे। बेसिकवर कॅल्क्युलेशन करायचं आहे। जो आपला बेसिक आहे त्यावर 2% वाढ किती होईल। अगोदर 53% होते, तर आता 55%ने करायचे। ही एवढीच वाढ होणार आहे। इतर भत्त्यामध्ये यात काही बदल होणार नाही, कारण 50% पर्यंतची जी मर्यादा होती ती ओलांडली आहे आणि 50% मर्यादा ओलांडल्यानंतर जो घरभाडे भत्ता होता तो 10, 20, 30 झालेला आहे आणि त्याची लिमिट तिथेच संपलेली आहे। आणि हा जानेवारीचा आहे, जानेवारी 2025चा महागाई भत्ता आहे। यानंतर पुढच्या जानेवारीला 1 जानेवारी 2026 असेल आणि 1 जुलैचा जो महागाई भत्ता आहे तो पुढच्या डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये मिळेल राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना। आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी असणारा जो वेतन आयोग आहे, 8वा वेतन आयोग, तो 1 जानेवारी 2026 पासून लागण्याची शक्यता आहे। त्यानंतर काही वर्षानंतर महाराष्ट्र राज्याला लागू होईल। त्याप्रमाणे महागाई भत्ता 2-3 वर्ष या 7व्या वेतन आयोगाप्रमाणेच वाढत राहील। आणि ज्यावेळेस पण राज्यामध्ये वेतन आयोग लागू होईल त्यानंतर सर्व भत्ते हे सुधारित करून त्याचं सर्व एरियस हे जे पेन्शनधारक आहेत त्यांच्या GPF खात्यात जमा केलं जातं आणि जे NPS धारक आहेत त्यांना रोखीने म्हणजे पगारात दिलं जातं दरवर्षी टप्प्याटप्प्याने। असं जे 7व्या वेतन आयोगात झालं ते इकडे पण असं होऊ शकतं। त्या आधारे आपण सांगत आहोत, किंवा इतर कोणता उपाय ते सुचवू शकतात। तर अशा प्रकारे हे 2% भत्ता वाढ इथे झालेली आहे। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।